तर वेगवेगळे ॲक्शन जे आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे अँटी इन्फेक्टिव्ह, दुसरी आहे थ्रोम्बोलिटिक, तिसरी आहे पेन रिलिव्हिंग आणि चौथी जी आहे ती अँटी ॲलर्जिक. तर अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जळवा कशा काम करतात हे आपण एक एक क्रमाने पाहूया. महिनोन महिने अँटी फंगल औषधं घेऊन सुद्धा शेवटी त्याची अगदी लिव्हरवरती प्रतिकूल परिणाम दिसायला लागतात ह्या अँटी फंगल औषधांचे. तरीही हे फंगल इन्फेक्शनचे चट्टे शरीरावरचे निघून जात नाहीत. अशा अवस्थेचे रुग्ण सुद्धा मोठी आशा घेऊन आयुर्वेदाकडे येतात. जळवांची निवड ही सुद्धा फार महत्त्वाची असते. जळवांमध्ये एखादी एक स्पेशीज अशी पर्टिक्युलर आहे की ज्याला सविष जलौक असं म्हटलं जातं की त्याच्या ॲप्लिकेशन नंतर गंभीर अशी रिॲक्शन त्या येऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मागील 2 भागांमध्ये आपण जळवांची ट्रीटमेंट ज्याला आपण लीच ॲप्लिकेशन म्हणतो त्याच्याविषयीचं महत्त्व, त्याची गरज ही कशी आहे हे आपण पाहिलं. पहिल्या भागामध्ये आपण रक्तधातू हा आयुर्वेदामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि रक्तधातू जर तुमचा बिघडला तर त्यामुळे किती असंख्य प्रकारचे तुम्हाला आजार होऊ शकतात याची माहिती घेतली आणि त्याच्यावर जळवा या चौफेर पद्धतीने कशा त्याच्यावरती अत्यंत उपयुक्त ठरतात हे आपण पाहिलं आहे. परंतु हा तिसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. कशामुळं तर जळवांचं हे जे काही काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्या मागची शास्त्रीय बैठक काय आहे, कोणते असे घटक जळवांच्या लाळेमध्ये आहेत की त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ॲक्शन्स या जळवांचं जे का आपण लीच ॲप्लिकेशन करतो त्याच्यामुळे दिसून येतात हे आपण पाहणार आहेत. तर वेगवेगळे ॲक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे अँटी इन्फेक्टिव्ह, दुसरी आहे थ्रोम्बोलिटिक, तिसरी आहे पेन रिलिव्हिंग आणि चौथी जी आहे ती अँटी ॲलर्जिक. तर अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जळवा कशा काम करतात हे आपण एक एक क्रमाने पाहूया. तर पहिलं तुम्हाला म्हटलं होतं मी अँटी इन्फेक्टिव्ह म्हणजे जी वेगवेगळी प्रकारची त्वचेवरती इन्फेक्शन्स होतात ती कमी करण्याचं काम ही जळवा करत असते. तर याच्यामध्ये आजार कोणकोणते येणार तर वेगवेगळ्या प्रकारचे विद्रधी किंवा ज्याला ॲप्सेस आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये येतात. नॉन हिलिंग अल्सर म्हणजे बऱ्या न होणाऱ्या जखमा, अनेक पेशंट असतात की ज्यांना काही झालेल्या जखमा असतात ह्या बऱ्या होत नाहीत. डायबिटीससारखे काही पेशंट असतात की त्यांच्यामध्ये सुद्धा जखमा झालेल्या या अँटीबायोटिकची ट्रीटमेंट देऊनही लवकर बऱ्या होत नाहीत. सेल्युलायटिससारखे पेशंट असतात की ज्यांच्या यानंतर सेल्युलायटिसचं रूपांतर हे विद्रधीमध्ये, व्रणामध्ये, जखमांमध्ये होतं. त्याचप्रमाणे इन्फेक्टेड एक्झिमा, सुरुवातीला हा दिसणारा साधा एक्झिमा असतो त्याच्यामध्ये सुद्धा जर जंतुसंसर्ग जर झाला तर त्याच्यामध्ये हा तो वेट एक्झिमा आपण म्हणतो किंवा इन्फेक्टेड एक्झिमा म्हणतो. तर या आजारामध्ये त्याचप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीचं इन्फेक्शन जे आहे ज्याला पॅरासिटिक इन्फेक्शन आपण म्हणतो ते म्हणजे फंगल इन्फेक्शन. तर याचे सुद्धा पेशंट प्रचंड प्रमाणावरती वाढत आहेत. महिनोन महिने अँटी फंगल औषधं घेऊन सुद्धा शेवटी त्याची अगदी लिव्हरवरती प्रतिकूल परिणाम दिसायला लागतात ह्या अँटी फंगल औषधांचे. तरीही हे फंगल इन्फेक्शनचे चट्टे शरीरावरचे निघून जात नाहीत. अशा अवस्थेचे रुग्णसुद्धा मोठी आशा घेऊन आयुर्वेदाकडे येतात. तर ह्या सगळ्या पद्धतीच्या पेशंट्समध्ये विशिष्ट पद्धतीने हे जर जलौकावचरण आपण ट्रीटमेंट केली तर त्याच्यामुळं हे इन्फेक्शन मुळापासून जाऊ शकतं. हे आत्तापर्यंतच्या हजारो रुग्णांच्या अनुभवावरून आम्ही आपल्याला अगदी आश्वस्त करू इच्छितो. तर या जळवांच्या लाळेमध्ये काही अशी औषधं असतात की जी डायरेक्टली अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल अशी ॲक्शन असलेली किंवा अँटी फंगल अशा पद्धतीची ॲक्शन असलेली काही औषधं, वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स ह्या जळूच्या लाळेमध्ये असतात आणि त्याचा परिणाम हा आपल्याला अँटी इन्फेक्टिव्ह या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. दुसरं जे आहे ते म्हणजे थ्रोम्बोलिटिक ॲक्शन. थ्रोम्बस म्हणजे गाठ. रक्ताची जेव्हा शरीरामध्ये गुठळी होते, जोपर्यंत रक्त हे व्यवस्थित शरीरामध्ये कुठलंही अडथळा न येता प्रवाहित होत असतं तोपर्यंत आपल्याला ते शरीरामध्ये कळत नाही की ह्याचा प्रवाह किती सूक्ष्म पद्धतीने आपल्या पेशींपर्यंत रक्तप्रवाह पोचत असतो. परंतु यामध्ये जेव्हा गुठळी तयार होते, थ्रोम्बस फॉर्मेशन किंवा क्लॉट फॉर्मेशन होतं तेव्हा पुढच्या भागाला होणारा जो रक्तपुरवठा असतो तो थांबतो आणि अनेक प्रकारच्या आजारांची त्यातून सुरुवात होते. तर सगळ्यात महत्त्वाचं जे केमिकल जळूच्या लाळेमध्ये असतं ते म्हणजे हिरुडिन. हिरुडिन याच्यावरूनच त्याचं हिरुडिना मेडिसिनालिस असं नाव त्याचं डिसाईड झालेलं आहे. तर हे हिरुडिन नावाचं जे केमिकल आहे याला अत्यंत स्ट्रॉंग
थ्रोम्बोलिटिक ॲक्शन आहे. त्यामुळंच जळू लावल्यानंतर आपल्याला, आपल्यापैकी काही मित्र आपण वासोट्याच्या जंगलामध्ये गेलेलो असेल किंवा दलदलीच्या भागामध्ये आपण गेलेलो असेल तर आपल्याला कल्पना असेल की काही अंतर गेल्यानंतर आपण खाली वाकून बघतो तर पायावरनं बारीक अशी रक्ताची धार सुरू झालेली दिसते आणि पॅन्ट वर करून आपण बघावं तर तिथं एखादी जळू तिथं चिटकून बसलेली असते आणि या जळूच्या लाळेमधल्या हिरुडीनमुळं हे रक्त लवकर गोठत नाही आणि हाच जो काही त्याचा औषधी उपयोग आहे हा आयुर्वेदचार्यांनी ओळखला आणि त्याचा वापर हा अनेक आजारांमध्ये केलेला आहे. त्यामुळे जिथं जिथं गुठळी तयार होते, मग डीप व्हेनस थ्रोम्बोसिस DVT असा एक गंभीर अतिशय आजार आहे, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. किंवा थ्रोम्बोज्ड पाईल्समध्ये ही एक निर्माण होणारी अत्यंत मरणप्राय वेदना असणारी अशी एक अवस्था असते की ज्या अवस्थेमध्ये रुग्ण हा जमिनीवरती बसू पण शकत नाही. एखादी रक्तवाहिनी जी असते ती मोठी फुगते आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं, गाठ होते आणि त्यामुळे ती थ्रोम्बोज्ड पाईल असं तिला म्हटलं जातं. तर त्याचं तडकाफडकी ऑपरेशन करायची अवस्था निर्माण होऊ शकते. परंतु या रुग्णांमध्ये जर आपण लीच ॲप्लिकेशन केलं तर ही जी क्लॉट आहे ती विरघळण्याचं रसायन त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे पुढची जी शस्त्रक्रियेची जरुरी आहे ती वाचते आणि पेन्स, बर्निंग ह्या सगळ्या गोष्टी सत्वर त्याच्यामुळे कमी होतात. पुढची जी ॲक्शन आहे ती म्हणजे पेन रिलिव्हिंग, वेदना कमी करणं ही जी ॲक्शन आहे. तर वेदना हा तर अनेक आजारांमध्ये अत्यंत स्थायी भाव आहे. मग ते रुमॅटॉइड आर्थरायटिस असू दे की जो सर्व शरीरामध्ये सांध्यांमध्ये पसरतो, त्याचप्रमाणे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघ्याचं दुखणं असेल, टाचेचं असेल, कोपऱ्याचं असेल, मनगटाचं असेल, असे वेगवेगळे लोकलाइज्ड आयसोलेटेड जॉईंट्स जेव्हा बिघडतात, त्यांच्यामध्ये जेव्हा डिजनरेटिव्ह चेंजेस होतात तेव्हा त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर त्याच्यामध्ये सूज निर्माण करणारे जे वेगवेगळे घटक असतात ते डायरेक्ट जळू जे आहे जेव्हा आपण सांध्यांवर लावतो तेव्हा ते सूज निर्माण करणारे जे घटक आहेत ते सक केले जातात, ओढले जातात. त्यामुळे सूज कमी होते. आतमध्ये जे कार्टिलेजवर किंवा जॉईंट कॅप्सूलवरती जो दाब पडणारा आहे तो कमी होतो आणि वेदना त्याच्यामध्ये कमी व्हायला लागते. तर या पद्धतीने पेन रिलिव्हिंग ही जी गोष्ट आहे ही सुद्धा जळवांच्या मदतीने अतिशय महत्त्वाची असते. दुसरं आहे ते म्हणजे इन्क्रीज ब्लड सप्लाय. आत्ताच आपण सांगितलं की त्याच्यामध्ये रक्त पातळ ठेवायची ॲक्शन ही जळवांच्या ॲप्लिकेशनमुळे होते. त्यामुळं एखाद्या पर्टिक्युलर भागाचा, ज्या भागामध्ये लीच ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या भागामधलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. तर ही अवस्था कुठल्या आजारामध्ये होत असते की जिथं रक्तपुरवठा कमी होतो, ते म्हणजे गँग्रीनसारखी जी अवस्था ही आपल्याला माहीत असेल की ज्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही, तिथे ऑक्सिजन पोचत नाही, अनेक जे न्यूट्रिशन्स गोष्टी आहेत त्या पोचत नाही आणि त्यामुळं तो भाग सडायला लागतो आणि ऑपरेशनपर्यंत किंवा तो भाग ॲम्प्यूट करण्यापर्यंत, तोडण्यापर्यंत मजल जाते. तर अर्ली स्टेज जर असेल तर तिथं आपण लीच ॲप्लिकेशन जर केलं तर त्यामुळे हे रक्तप्रवाहाचे जे चॅनल्स असतात ते ओपन होतात आणि तिथं रक्तपुरवठा सुरू झाल्यामुळं पुढची इमर्जन्सी ही टळू शकते. तर अशा पद्धतीच्या ॲक्शन्स ह्या रक्तपुरवठा वाढवणाऱ्याच या जळवांच्या मदतीने केले जातात. पुढची जी ॲक्शन आहे ती अँटी ॲलर्जिक. आपल्याला माहिती की एक्झिमा किंवा डर्मॅटायटिस यासारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये असंख्य प्रकारचे ॲलर्जिक कंपोनंट्स असतात. म्हणजे एखादं पॉलिस्टरचा कपडा घातला किंवा एखादी वस्तू आपण चुकीची खाल्ली, प्रोटीन रिच डाएट घेण्यात आला, सी फूड खाण्यात आलं, सूर्यप्रकाशामध्ये जास्त वेळ आपण गेलो, तर असे अनेक घटक असतात की ज्यामुळे त्वचेवरती आपली त्वचा जी आहे ती काही रुग्णांची, काही व्यक्तींची ही ओव्हर रिस्पॉन्ड करते. म्हणजे हेच घटक इतर लोकांनी जर खाल्ले तर त्यांना त्याचा त्रास होत नाही, पण ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते, ॲलर्जिक टेंडन्सी असलेली असते, त्यांच्यामध्ये जास्त प्रकारचे हिस्टॅमाइन नावाचे जे हॉर्मोन्स असतात किंवा जे रसायन असतात ती स्त्रवली जातात आणि त्यामुळं खाज येणे, त्वचा कोरडी होणे, त्वचा फाटणे, तिथं पुरळ येणे, स्त्राव निर्माण होणे यासारख्या गोष्टी तिथं निर्माण होतात. तर हे जे ॲलर्जिक कंपोनंट असतात ते शोषण्याचं कामसुद्धा हा एक छोटा पंपच आपण म्हणू, जळवाच्या रूपाने आपण जेव्हा लावतो तेव्हा तिथले हे सगळे घटक शोषले जातात आणि लगेचच 2-3 दिवसांमध्येच आपल्याला त्या एक्झिमामध्ये सुधारणा झालेली दिसते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही जळवांची ट्रीटमेंट केली जाते. परंतु माझा हा सल्ला आपणाला राहील की आपण हे वैद्यांच्या देखरेखीखाली करण्याची गोष्ट आहे, कारण जळवांची निवड ही सुद्धा फार महत्त्वाची असते. जळवांमध्ये एखादी एक स्पेशीज अशी पर्टिक्युलर आहे की ज्याला सविष जलौक असं म्हटलं जातं की त्याच्या ॲप्लिकेशननंतर गंभीर अशी रिॲक्शन त्या येऊ शकते.
किंवा पॉयझनिंग झाल्यासारखं किंवा तिथं लोकलाइज इन्फेक्शन होऊन ॲप्सेस तयार होणं वगैरे गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे जळवांचं सिलेक्शन व्यवस्थित करून ते व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने जलौकावचरण करावं लागतं. तर त्याच्यासाठी जळवा प्रिपेअर करावं लागतात. म्हणजे हळदीच्या पाण्यामध्ये जर त्या जळवा टाकल्या तर त्या चपळ होतात आणि त्यांच्यातली जी काही अटॅच होण्याची जी काही शक्यता असते ती वाढायला लागते. आणि त्यामुळं जळवा लावणं ही प्रक्रिया करण्याच्या आधी आपल्याला ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक पाहावी लागते. जळू जर एखाद्या ठिकाणी जर लागत नसेल तर तिथं आपल्याला सुरुवातीला प्रिक करावं लागतं आणि प्रिक केल्यानंतर ब्लडचा जेव्हा पॉईंट येतो तेव्हा ती जळू तिथे पटकन पकडते. तर यासारखी काही पूर्वकर्मसुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. जळू बसल्यानंतर, कारण जळू हा जो प्राणी आहे हा जलचर प्राणी, त्यामुळे जळू जेव्हा एखाद्या ठिकाणी बसते तेव्हा तिला काहीतरी पाण्याचा संपर्क किंवा स्पर्श हा जर झाला तर तिला कम्फर्टेबली हे जे काम आहे ते व्यवस्थित करता येतं. त्यामुळं ओला कापूस जो आहे तो जळूच्या अंगावर ठेवला जातो, त्यामुळे तिचं सक्शन हे व्यवस्थित चालू राहतं. तर या पद्धतीने जेव्हा आपण गोष्टी करतो तेव्हा सूज, वेदना, जंतुसंसर्ग यासारख्या सगळ्या गोष्टी या सत्वर आपल्याला कमी होताना दिसतात. त्यामुळं मला अशी आपणाला विनंती करायची की या पद्धतीचे जर आजार असतील तर तुम्ही जलौकावचरणासारखा एक अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदातला पंचकर्माचा उपचार आहे हा जरूर करून बघावा आणि त्यानंतरच पुढची कुठली निर्णय त्यानंतर आपण घ्यावा. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर सर्वांना शेअर करा, कारण बऱ्याच मोठ्या प्रकारच्या आजारांवर जलौकावचरण हा उपचार अतिशय रामबाण ठरतो. धन्यवाद.